तो हेलो नमस्कार दोस्तों। बहुत दिनों से कुछ अपडेट नहीं आ रही थी, तो यहाँ पे एक अपडेट आ चुकी है जो कि हम आज डिस्कस करने वाले हैं। जो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया से ऑर्डर आ चुकी है जो कि सीट्रस कंपनी के बारे में बताया है, यानी कि कब उनका पैसा मिलेगा, ऐसा उन्होंने इस केस में बताया। यानी कि जो ये सुप्रीम कोर्ट की ऑर्डर है, तो इसमें क्या क्या बताया है आज की वीडियो हम ये सब कुछ डिटेल में जानेंगे। तो इसमें क्या दिया है, कब पैसा मिलने वाला है, अभी तक कितना पैसा आपका जमा हो चुका है और वो कब देंगे या फिर नहीं देंगे, इसका पूरा यहाँ पे आपको बताया गया है। पूरा डिटेल्स इसमें आपको दिया गया है। तो चलो तो शुरू करते हैं। इसमें क्या दिया है, ओके। तो आप यहाँ पे देख सकते हो, मैंने यहाँ पे उसका ट्रांसलेट किया हुआ है। जो कि इसमें बताया गया आहे की जो सिट्रस वेलफेअर सोसायटीचे आजीव सभासद आणि विश्वस्त अनंत हजारे यांचे सिव्हिल अपील क्रमांक या संदर्भातील कार्यवाही रेकॉर्ड आहे हे। आणि ही जी ऑर्डर आहे ती 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2 वाजता झाली होती। तर माननीय सर्वोच्च न्यायालयात संपन्न झालेल्या 83व्या सुनावणीसाठी सिट्रस वेलफेअर सोसायटीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ मिहिर देसाई, ॲडव्होकेट मृदुल चक्रवर्ती, ॲडव्होकेट राहुल गायकवाड, ॲडव्होकेट चेतन गर्ग, ॲडव्होकेट निकिता भयंकर आणि ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड KNC, ॲडव्होकेट रोहित लोचाव आणि ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड विक्रांत नारायण वासुदेवा गुंतवणूकदारांच्या हिताची बाजू मांडण्याकरता उपस्थित होते। प्रतिनिधींच्या हिताची बाजू मांडण्याकरिता ॲडव्होकेट भावेश परमार आणि ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड आनंद उपस्थित होते। सदर सुनावणीत काउन्सिल ऐकल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने खालील आदेश दिले। पुन्हा सूचित करण्यात येते की दिनांक 7 ऑगस्ट 2024 आणि दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता सगळ्या अर्जांवर दाखल केलेल्या तारखेनुसार क्रमवारीत सलगपणे सुनावणी होईल। पुढील सुनावणीच्या तारखेपूर्वी संकलनात खालील निर्देश देण्यात आले। संबंधित पक्षकारांच्या वरिष्ठ काउन्सिलने अर्जाचा संक्षिप्त सारांश प्रार्थना खंडासोबत आजपासून 6 आठवड्यात वरिष्ठ अमायकस क्युरींना सादर करायचा आहे। फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट रजिस्ट्रीने विशेषतः चिन्हांकित करून वेगळ्या फाईलमध्ये ठेवावा। सेलकम मॉनिटरिंग कमिटी कडून प्राप्त झालेले रिपोर्ट देखील वेगळ्या फाईलमध्ये ठेवावेत। वरिष्ठ अमायकस क्युरींना ज्या विषयावर माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय हवा आहे अशा विषयांच्या समस्यांचे संक्षिप्त संकलन तयार करतील। वरिष्ठ अमायकस क्युरींनी तयार केलेले संक्षिप्त संकलन दिनांक 26 जुलै 2024 किंवा त्यापूर्वी सादर करतील आणि त्याची ई-कॉपी संबंधित पक्षकारांच्या वरिष्ठ काउन्सिलांना त्या कोर्टाच्या रजिस्ट्रीकडून उपलब्ध होईल। नंबर 6 रिझोल्यूशन प्रोफेशनल जप्त केलेल्या मालमत्ता, विक्री केलेल्या मालमत्ता, जमा केलेली रक्कम, सत्य तपासणी अभ्यास, उदाहरणार्थ गुंतवणूकदारांची माहिती, निश्चित केलेल्या गुंतवणूकदारांचा तपशील, मुद्दल रक्कम, परिपक्वता तारीख आणि देय व्याज यांचा संपूर्ण तपशील स्टेटस रिपोर्ट दिनांक 26 जुलै 2024 किंवा त्यापूर्वी सादर करतील। आणि त्या संदर्भात नोटीस दिली गेलेली आहे आणि ती दिनांक 7 ऑगस्ट 2024 पर्यंत परत करणे आहे। प्रति शपथपत्र 6 आठवड्यांत सादर करावयाचे आहे। प्रतिउत्तर शपथपत्र असल्यास त्यानंतर 4 आठवड्यांत सादर करता येईल। सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या तारखा, आदेश आणि देखील खालीलप्रमाणे तपासून पाहू शकता, अभ्यासू शकता। म्हणजे सिट्रस आणि रॉयल केस जेवढ्या आपल्या झालेल्या आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता। आणि त्याचबरोबर ज्या काही स्टेटस आहे, जे स्टेटस तुम्हाला बघायचं आहे ऑर्डरचं, तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन बघू शकता www.sci.gov.in। सुनावणीच्या माहितीकरता सिट्रस वेलफेअर सोसायटीचा दिनांक 6 फेब्रुवारी 2024च्या मेसेजचा अभ्यास करावा।
दिनांक 3 फेब्रुवारी 2024 गुंतवणूकदारांना वाटपाकरता म्हणजे 363 कोटी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केलेल्या इस्रो अकाउंटमध्ये जमा आहेत. तसेच गुंतवणूकदार बँका आणि आर्थिक संस्थांच्या वाटपाकरता एकूण 399 कोटी जमा आहेत. जवळपास काही सिट्रस वेलफेअर सोसायटीच्या सभासदांनी नोंद घ्यावी. म्हणजे जवळपास 400 कोटी जमा झालेले आहेत तुमच्या त्या बँकमध्ये सिट्रसच्या, ते तुम्हाला वाटप करण्यासाठी देणार आहेत. थँक्यू. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जशी कोणती अपडेट येईल ती तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल.